नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 10 जून 2025. तर आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे. जेणेकरून अशा नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करून घ्या, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 10 जून 2025. तर आज आपण जेवढेही चालू घडामोडीचे टॉप प्रश्न बनणार आहेत, ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. प्रश्न क्रमांक पहिला आहे, नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार वेलनेसचा रामसर स्थळाच्या यादीत समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. हे दोन स्थळं जे आहेत ते राजस्थान या राज्यामधील असून त्याचं नाव काय आहे? खिचर आणि मेनार या दोन स्थळाचा रामसर स्थळाच्या यादीमध्ये समावेश झालेला असून आता रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे? तर एकूण 91 इतकी रामसर स्थळांची संख्या भारतातील झालेली आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. घोटी आणि कुर्गी भाषांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशांची ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लडाख. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक ही कितवी झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारताची रँक याच्यामध्ये 10व्या क्रमांकावर असणार आहे भारत. कशामध्ये? क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 4. मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमित शहा यांच्या हस्ते मानक रँक पदोन्नती योजना सुरू करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 5. नॅशनल ॲग्रो रिच समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली या ठिकाणी नॅशनल ॲग्रो रिच समिटचे आयोजन 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 6. राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्याने राजीव गांधी वन संवर्धन योजना ही सुरू केलेली आहे. उत्तर काय आहे? हिमाचल प्रदेश. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 7. राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुखवर सिंग यांच्या हस्ते या योजनेचं शुभारंभ करण्यात आलेला आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 8. 2025 मधील फिफा वुमेन्स आशिया कपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चीन. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. फिफा वुमेन्स आशिया कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बास्केटबॉल या खेळाशी संबंधित आहे. काय? फिफा वुमेन्स आशिया कप. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 10. भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र राज्यामध्ये. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावरील कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इगतपुरी ते कसारा या 2 ठिकाणादरम्यान सर्वाधिक लांबीचा बोगदा हा समृद्धी महामार्गावर असून तो इगतपुरी ते कसारा या 2 ठिकाणादरम्यान आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 12. आंध्र प्रदेश राज्यात किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना हा होणार आहे?
त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. तब्बल 28 वर्षानंतर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे. 28 वर्षानंतर. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 13. G7 शिखर संमेलन 2025चं आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कॅनडा. कॅनडा या देशामध्ये G7 शिखर संमेलन 2025चं आयोजन कॅनडा या देशामध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 14. भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आयुष निवेश सारथी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 15. डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. MS धोनी. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 16. 2025 मधील महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. चीन या देशामध्ये 2025 मधील महिला आशिया कप हॉकी कपचे आयोजन चीनमध्ये करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 17. कोणत्या कालावधीमध्ये चीनमध्ये 2025 मधील वुमेन्स हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 5 ते 14 सप्टेंबर 2025 या दरम्यान वुमेन्स हॉकी आशिया कपचे आयोजन चीन या देशामध्ये करण्यात येणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 18. कुसुम योजना ही कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सौर ऊर्जा क्षेत्रात कुसुम या योजनेचा संबंधित ही योजना सौर ऊर्जा क्षेत्राशी संबंधित आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 19. US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. कुमार मंगलम बिर्ला यांना US आणि इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड हा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आलेला आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 20. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीर मधील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. रियासी या पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील हा सर्वात उंच पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 21. कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. पियुष चावला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 22. कितवे G7 शिखर संमेलन कॅनडामध्ये होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कॅनडामध्ये G7 शिखर संमेलन हे 51व्या नंबरचं असणार आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 23. भारत आणि कोणत्या देशात दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला तेंडुलकर आणि अँडरसन यांचे नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. इंग्लंड या देशामधील खेळल्या जाणाऱ्या सामन्याला सचिन तेंडुलकर आणि अँडरसन या दोघांचं नाव देण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 24. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. चिनाब या नदीवरील जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी चिनाब नदीवरील पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 25. आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. भारत देशाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 26. ग्लेन मॅक्सवेल आणि ने क्रिकेटच्या कोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वन डे या क्रिकेट मॅचमधील ग्लेन मॅक्सवेलने वन डे फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 27. भारताचे
पहिले ध्रुवीय अनुसंधान पोत कोणत्या देशाच्या कंपनीसोबत मिळून निर्माण करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नॉर्वे या देशासोबत मिळून भारतातले पहिले ध्रुवीय अनुसंधान पोत हे नॉर्वे देशासोबत मिळून निर्माण करण्यात येत आहे. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 28. स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेलियास अवॉर्ड 2025 हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सेरेना विल्यम्स या खेळाडूला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 29. IPL 2025चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, अहमदाबाद. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 30. जागतिक पर्यावरण दिन 2025 ची थीम ही काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, बीट प्लास्टिक पोल्युशन. आणि पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तो 5 जूनला. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 31. जागतिक पर्यावरण दिन 2025चा आयोजक देश हा कोणता देश आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोरिया प्रजासत्ताक. समोरचा आहे प्रश्न क्रमांक 32. भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही किती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 91 रामसर स्थळ भारतात असून आता जे 2 नवीन रामसर स्थळांची संख्या झालेली आहे ते राजस्थान या राज्यामधील 2 स्थळांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. कोणते देशातील प्रतिष्ठान वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी, इंग्लंड या देशातील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हे होते काही 10 जून 2025 चे चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचे आहे.